हाय एव्हरीवन. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स म्हणजे काय असतात हे बघणार आहोत. म्हणजे इथं जे फॅसिलिटी आम्ही मेन्शन केलेली आहे की तुमची वेबसाईट मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असणार, ती मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असणार याचा अर्थ नेमका काय आहे हे बघणार आहोत. ज्या वेळेला लोक वेबसाईट्स बघणार आहेत त्याला लोक वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरून तुमची वेबसाईट बघतील. काही लोक डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून तुमची वेबसाईट बघतील ज्याच्यामध्ये त्यांची स्क्रीनची साईज खूप मोठी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीचे जे लोक आहेत ती तुमची वेबसाईट त्यांच्या टॅबलेटवरून बघतील. आणि टॅबलेटमधून पण बघताना टॅबलेटला दोन मोड्स असतात. एक तरी आपण उभा टॅबलेट धरून बघू शकतो किंवा आडवा टॅबलेट करून आपण बघू शकतो. त्याला आपण पोर्ट्रेट आणि लँडस्केप मोडमध्ये. आणि तिसरे जे डिव्हाइस असते की ज्याच्यावरून लोक तुमची वेबसाईट बघू शकतात ते असते मोबाईल फोन. ओके, म्हणजे अशा वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरून लोक तुमची वेबसाईट बघणार आहेत. मग प्रत्येक डिव्हाइसची स्क्रीन साईज वेगळी आहे. मग आपल्याला वेबसाईट तयार करताना अशा पद्धतीचीच तयार करावी लागेल की ती वेबसाईट ॲटोमॅटिकली प्रत्येक स्क्रीन साईजला अगदी व्यवस्थितरित्या दिसेल. ओके, मग ज्याला आपण अशा पद्धतीची वेबसाईट तयार करतो की ती प्रत्येक स्क्रीन साईजला ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होईल त्याला आपण मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स म्हणतो. किंवा अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर त्याला आपण डिव्हाइस रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट म्हणतो. ओके, मग हे बघताना पहिली गोष्ट आपण काय बघूया की मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट ज्या नसतात त्या कशा असतात. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला एक डेमो दाखवण्यासाठी मी इथं एक वेबसाईट ऑलरेडी ओपन करून ठेवलेली आहे. ठीक आहे, ही कुठलीतरी फॉरेनची वेबसाईट आहे पण ही मी वेबसाईट ओपन केली. आता बघा ह्याच्यामध्ये इथं वरच्या साईडला तुम्हाला इथं दोन सेक्शन्स दिसालेत. ओके, लेफ्ट साईडला इथं बुक आहे, इथं टेक्स्ट आहे आणि इकडं ॲक्सेसिबिलिटी टूल्स आहे. ॲक्सेसिबिलिटी टॉपिक्स नावाने लिहिलेलं आहे. पण ज्या वेळेला मी ह्या वेबसाईटला जरासं आपण छोटं करू, ठीक आहे, तर इथले जे काय आडवे जे काही लिहिलेले कंटेंट होते ना ते आपले निघून गेले. ओके, म्हणजे इथले जे काही कंटेंट होते ते आपले निघून गेले. इथे ॲक्सेसिबिलिटी टूल्स आता दिसतच नाही आहे आणि आपले कंटेंट पण इथं तुम्हाला कट झालेले दिसत आहेत. म्हणजेच काय की जर एखादी वेबसाईट जर मोबाईल रिस्पॉन्सिव्ह नसेल तर ती छोट्या डिव्हाइसेसवरती व्यवस्थितरित्या दिसणार नाही, त्याच्यातले कंटेंट्स कट आउट होतील. ओके, हा मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट जर नसेल तर त्याचा हा प्रॉब्लेम आहे. मग आपण आता बघूया की ज्या वेबसाईट्स मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असतात त्या कशा असतात. मग ही आता आम्ही केलेली साईट आहे schooldemo.co.in. आता याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष देऊन बघा. याच्यामध्ये एका रूममध्ये 3 इमेजेस आहेत. पहिला आर्ट रूम, ऑडिटोरियम रूम आणि क्लासरूम. मग आता मी काय करणार आहे, ह्याची स्क्रीन साईज हळूहळू छोटी करू आपण. पहिल्यांदा एवढी आहे म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप एवढी. मी याला हळूहळू छोटं करत जातो. तर तुम्ही बघत असाल की ह्याच्यातल्या असणाऱ्या इमेजेस आणि फॉन्ट साईजेस ॲटोमॅटिकली स्क्रीन साईजला ॲडजस्ट व्हायला. मी आणखीन छोटं करतो. आता ही टॅबलेटची साईज झाली. आणखीन छोटं केलं. आता एका रोमध्ये 3च दिसायला आहेत अजून पण ज्याला मी त्याच्यापेक्षा छोटं करतो आहे त्याला एका रोमध्ये ॲटोमॅटिकली 2 दिसायला लागल्या. ठीक आहे, आणि जी तिसरी होती ती खालच्या साईडला स्क्रोल झाली. ठीक आहे, मी आणखीन आपण ह्याला जरासं स्क्रोल करू. ठीक आहे, तर बघा आता एका ह्याला एकच दिसायला लागली आणि जी दुसरी इमेज आहे ती त्याच्या खालच्या साईडला गेली. म्हणजे आपले कंटेंट कुठेही कट होत नाही आहेत, ते ॲटोमॅटिकली रिफ्लो व्हायलात. ह्या टेक्नॉलॉजीला आपण मोबाईल रिस्पॉन्सिव्ह म्हणतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी की मोबाईल रिस्पॉन्सिव्हसाठी आहे. आता बघा, आता ही अजून मोबाईल रिस्पॉन्सिव्ह झालेलं नाही आहे. बघा आता इथं ज्याला डेस्कटॉपला आपण होतो त्याला इथं खालच्या साईडला आपल्याला कुठंच कॉलची किंवा कुठंच बटणं दिसत नाही आहेत ह्या साईडला. ॲग्री. पण तेच मी ज्याला मोबाईल रिस्पॉन्सिव्ह करतो आहे, ठीक आहे, मी याला छोटं करतो. ठीक आहे, तर तुम्हाला इथं कॉल, व्हॉट्सअप, ईमेल आणि एन्क्वायरीचे बटन्स दिसायला लागले. बघा आता हे फक्त मोबाईल फोनलाच काय एनेबल झाले, कारण डेस्कटॉपला कॉलिंगची फॅसिलिटीज नाही आहे. त्यामुळे डेस्कटॉपला जर कॉलिंग फॅसिलिटी जर एनेबल केली तर तिथे एरर येईल. त्यामुळे ज्या डिव्हाइसला जशी कॅपॅबिलिटी असते
त्या पद्धतीने तुमच्या वेबसाईटची फंक्शनॅलिटी ॲटोमॅटिकली एनेबल आणि डिसेबल होईल. ज्याला कॉलिंगची फंक्शनॅलिटीच नाही आहे तिथं हे बटन एनेबल होणार नाही. कॉल इथे ॲटोमॅटिकली डायल स्क्रीनला कॉल कॉपी होईल. व्हॉट्सअप म्हटलं की व्हॉट्सअपला त्यांच्या स्क्रीनला ॲटोमॅटिक नंबर जाईल. ईमेल म्हटलं की ईमेलचा प्रोग्राम होईल आणि एन्क्वायरी म्हटलं की एन्क्वायरीला पेज ओपन होईल. आता हा जो काय आहे की इथं कॉल म्हणजे काय होते, व्हॉट्सअप म्हणजे काय होते, ईमेल म्हणजे काय होते हे मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरून दाखवतो. आता ही वेबसाईट मी माझ्या मोबाईलवरती ओपन केली. आता तुम्हाला खालच्या साईडला 4 बटन्स दिसत असतील. पहिला आहे एन्क्वायरी, दुसरं आहे कॉल, तिसरं आहे व्हॉट्सअप आणि चौथा आहे ईमेल. मी जर एन्क्वायरीला जर क्लिक केलं तर एन्क्वायरी फॉर्म ओपन झाला. एक्झॅक्टली करेक्ट. आता मी ज्याला कॉल म्हणतोय त्याला काय होते बघा. मी ज्याला कॉल म्हणतोय त्याला मी इथं कुठलाही नंबर न डायल करता जो ऑलरेडी सेव्ड आहे तो इथे ऑटोमॅटिकली डायल स्क्रीनला कॉपी झाला. म्हणजे एंड युजरकडून तुमच्या कस्टमरकडून तुमचा नंबर चुकीचा डायल होणार नाही. ठीक आहे. ओके, म्हणजे ते कॉलमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. व्हॉट्सअप म्हटलं की तुमचा नंबर इथे ऑटोमॅटिकली त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. तर ते व्हॉट्सअपचं फंक्शनॅलिटी आहे. आणि तिसरं जे आहे ईमेल. ईमेल जर बघितला तर इथं तुमचं ईमेल आय डी ऑटोमॅटिकली टाईप करून इथं त्यांच्या ईमेल प्रोग्रामला ऑटोमॅटिकली पडेल. ठीक आहे. म्हणजेच काय की ह्या ज्या गोष्टी आहेत मोबाईल रिस्पॉन्सिव्हच्या त्या अतिशय चांगल्या आहेत. म्हणजे एंड युजरची कम्फर्टेबिलिटी वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळं तुमची वेबसाईट ही ज्याला आम्ही करू त्याला ती कंपल्सरी मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल. तर अशा पद्धतीनं तुमची वेबसाईट जेव्हा केव्हा करून घ्याल तेव्हा लक्षात घ्या की आपली वेबसाईट ही कंपल्सरी मोबाईल रिस्पॉन्सिव्हच असेल. आणि आम्ही ज्याला तुमची वेबसाईट करतो आहे त्याला आम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतो की तुमची वेबसाईट ही 100% मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल. तुम्ही कुठल्याही कितीही छोट्या स्क्रीन साईजला बघितला किंवा कितीही मोठ्या स्क्रीन साईजला म्हणजे इव्हन तुम्ही पिक्चरच्या थिएटरच्या स्क्रीनला जरी बघितला तरी तुमची वेबसाईट अगदी व्यवस्थितरित्याच दिसेल याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळं आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही शंका असल्यास आम्हाला फोन करा. मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.